जयंत पाटील साहेबांची चर्चा माध्यमातून होते, पण मी नाही करत. मला त्यांच्याविषयी इतकं सांगता येणार नाही. पण एक जागा नक्की खाली ठेवली जाईल, ती कोणाची असेल ही चॅनल आणि माध्यमांच्या माध्यमातून किंवा जनतेमध्ये ती सातत्याने चर्चा पुढच्या 2-4 महिने चालू राहील आणि ती जागा भरलीही जाईल. मंत्री अनिल पाटील आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. शरद पवारांनी ज्या पद्धतीने आपल्याला म्हटलं होतं की अनिल पाटील पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत, मात्र 34,000च्या लीडनं तुम्ही निवडून आलात. आता पवार साहेबांनी काय म्हटलं हे काही जास्त महत्वाचं नसतं. शेवटी त्या मतदारसंघातली जनता जी असते हा सर्वश्री त्यांचा अधिकार असतो. त्याच्यामुळे जनता जे ठरवते तेच कधी फायनल होत असतं. आता पवार साहेबांच्या बाबतीमध्ये ते वरिष्ठ आहेत, त्यांच्या आशीर्वादानेच कदाचित मला यश प्राप्त झालं असेल. त्यांच्या मनामध्ये मी दिसलो पाहिजे म्हणून ते कदाचित त्यांनी असं वक्तव्य केलं असेल. पण या सगळ्या एकंदरीत निवडणुकीचं चित्र जर का बघितलं तर जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये मीच फक्त दिसलो आणि त्यांच्या गटातून ज्यांना उमेदवारी दिली होती ते कुठेच दिसत नाहीये. मनामध्ये काय असेल, शरद पवारांनी तुम्हाला मदत केली आता कदाचित त्यांच्या मनामध्ये असेल, पण ओठावरती वेगळं आलं असेल. मीच फक्त दिसलो, पण इतर काही कोणी दिसत नाहीये. त्याच्यामुळे त्यांचा आशीर्वाद एक प्रकारचा तो होताच. महायुतीचा शपथविधी खरं तर 26 तारखेच्या आत होणं अपेक्षित आहे, मात्र अजून शपथविधीचं काहीच ठरलेलं नाहीये. नेमकी काय परिस्थिती आहे? तुम्ही पक्षाचे प्रतोद आहात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पाठिंब्याचं पत्र गेलं का? राज्यपालांना पोहोचलं का? तुम्ही महायुतीला पाठिंबा दिला? नाही, विषय असा आहे की महायुती बरोबर आम्ही निवडणूक लढलेलो आहे, त्यामुळे पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पाठिंबा आहेच, त्याच्याबद्दल काही नाही. आता प्रत्येक पक्षाचे आमदार बोलवले जातील किंवा आता आमच्या पक्षाचे बोलवले गेले, गटनेता निवडला जातो. त्याच्यानंतर गटनेता निवडल्यानंतर पाठिंब्याचं पत्र एकत्रित हे महायुतीचं राज्यपालांना सोपवलं जाईल आणि त्यानंतरच सरकारच्या पुढच्या घडामोडी होतील. त्यामुळे तिन्ही पक्षाचे गटनेते सुरुवातीला आता निश्चित केले जातील आणि त्याच्यानंतर सरकारची वाटचाल किंवा राज्यपालांकडे जाण्याची प्रक्रिया जी आहे आणि त्यानंतर राज्यपाल तारीख देतील आणि मग पुढची शपथविधीचा कार्यक्रम किंवा सत्ता स्थापनेचा कार्यक्रम त्याच्यानंतरच होईल. संख्याबळावर महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळणार अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असणार आहे? नाही, संख्याबळाच्या आधारावर नॅचरल आहे किंवा भारतीय जनता पार्टीचे जास्त जर का आमदार असतील तर त्यांचा मुख्यमंत्री असणं स्वाभाविक आहे किंवा ती अपेक्षाही करणं त्यांनी बरोबर आहे. तिन्ही पक्षाचे जे काही नेते असतात, माझ्याही पक्षाचा नेता अजितदादा यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली पाहिजे किंवा ते झाले पाहिजे आमचं ठाम मत आहे किंवा आमचं त्या बाबतीमध्ये मागणी सुद्धा असणार आहे प्रत्येक कार्यकर्त्याची. पण शेवटी अंकगणित असतं. गणितावरती ज्याचं जास्त आमदार असतात त्याला जास्त अधिकार असतात. सेम शिंदे साहेबांच्या गटातले जेवढे आमदार असतील, कार्यकर्ते असतील, त्यांचीही अपेक्षा आहे. पण हा निर्णय सर्वश्री पक्षश्रेष्ठी जे असतील, तिन्ही पक्षाचे पक्षश्रेष्ठी आणि नंतर केंद्रातले भारतीय जनता पार्टीचे नेते, हा निर्णय त्यांच्या स्तरावरती घेतला जाईल. जो मुख्यमंत्री असेल तो महायुतीचा असेल एवढं मात्र निश्चित असणार आहे. आम्हाला त्याच्यात आनंद आहे. सर, तुम्ही काल एक महत्वाचा दावा केला होता. तुम्ही म्हटलात की शरद पवारांसोबत असणारे पराभूत झालेले असतील किंवा निवडून आलेले असतील असे आमदार आपल्या संपर्कात आहेत. कोण तुमचे आमदार संपर्कात आहेत? कोणाशी तुमची चर्चा झाली? कुठल्या भागातले आहेत ते लोक? नाही, आता ह्या गोष्टी आत्ताच त्याचा खुलासा करणंही योग्य नाही. आता रोहित पवार साहेबांच्याही आम्ही ज्यावेळेला विकासाच्या आधार घेऊन आम्ही आमचा गट वेगळा केला आणि सत्तेबरोबर गेलो, रोहित पवारांकडे 18 आमदार संपर्कात होते. त्यांनी कदाचित ती नावं जर का सांगितली असती तर आम्हालाही कळली असती. आता महाराष्ट्रामध्ये पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक जिल्ह्यातून जवळपास सगळ्या जिल्ह्याच्या स्तरावरच्या नेत्यांशी संपर्क साधला जातोय आणि आता सुद्धा पुढची वाटचाल पुढे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून विकासाबरोबर आपण राहिलं पाहिजे असा एक दृष्टिकोन महाविकास आघाडीमध्ये जे काही शिल्लक असतील त्यांचा असल्यामुळे तुम्हाला पुढच्या 2, 2.5, 3, 4 महिन्यामध्ये फार मोठ्या घडामोडी झालेल्या दिसतील. याच्यात आश्चर्य वाटण्याचं काही एक कारण नाही. तुम्ही रोहित पवारांचा उल्लेख केला. रोहित पवारांना दावा केला, तुम्ही प्रतिदावा केला, परत नुसता दावे होत होते. पण प्रत्यक्षात कोण सोबत आहे, कोण येणार आहे, कुठेही चर्चा झाली नाही, कुणीही आलं नाही. असंच सध्याची परिस्थिती आहे की खरंच तुमच्यासोबत कोण येत आहे, खरंच तुमचं बोलणं झालंय 1 to 1? कोण आहेत ही लोक? नाही, दावा त्यांनी केला हा फेल ठरलेला आहे. मी पहिल्यांदा दावा करतोय याचा अर्थ त्याच्यात काहीतरी अर्थ आहे.
दुसरी गोष्ट, हे माझं वैयक्तिक मत आहे, माझ्या पक्षाचं मत नाही आहे. आज पक्षाच्या नेतृत्वाकडे जिल्ह्याच्या स्तरावरती ह्या चर्चा चाललेल्या आहेत. दुसरी गोष्ट, दावा आम्ही हाही केला होता की महायुतीच्या 200+ जागा येतील. त्या किती आल्या महाराष्ट्राने बघितलं. महाराष्ट्राची जनता कोणाच्या मागे, याचा अर्थ आमचा दावा काही खोटा ठरलेला नाही. आमचा अंदाज होता की 40 ते 50 जागांच्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जागा येतील. तो दावा सुद्धा खरा ठरला. याचाच अर्थ की आम्ही दावा पोकळ करत नाही, त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ असतो. सांगून टाका एबीपी माझाला 10 तर लोक आहेत. नाही, 10 लोक काही शिल्लक राहतील, कारण काही स्फोट हे नंतरच कळतील. लोकसभेच्या अधिवेशनानंतर बरेचसे स्फोट कळतील तुम्हाला. कदाचित केंद्रामध्ये सुद्धा कोण कोणाच्या पाठीशी राहील याचा काहीच भरोसा आजकाल राहिलेला नाहीये, कारण चलबिचल झालेली सगळीकडे. कोणाच्या भरोश्यावर पक्ष चालवायचा, कोणत्या नेतृत्वाच्या भरोश्यावर आता पक्ष पुढचा चालवायचा, हा थेट अंगुली निर्देश सुप्रिया सुळेंकडे करताय. म्हणजे शरद पवार कोणाकडे करत नाहीये, पण कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत, आम्ही एकत्र काम केलेलं आहे पूर्ण राज्यामध्ये. ज्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, त्या कार्यकर्त्यांच्या भावना आम्हाला ओळखता येतात. आणि त्यानंतर पुढचं भविष्य काय आणि कोणाकडे बघायचं, शरद पवार हा क्वेश्चन मार्क जवळपास सगळीकडे निर्माण झाला, म्हणून ही परिस्थिती निर्माण झालेली. शरद पवारांची प्रतिक्रिया नुकतीच आली आहे. शरद पवार म्हणतायत, मी थांबणार नाही, लढणार, लोकात जाणार. नाही, पवार साहेबांनी कधीच थांबलं नको पाहिजे. शेवटी प्रदीर्घ अनुभव आहे, त्यांनी थांबलंही नको पाहिजे. फक्त थांबताना न थांबणं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, आणि त्या बाबतीमध्ये मी भाष्य करणं चुकीचं आहे. आणि थांबलं कुठल्याच पक्षाच्या नेत्यांनी तर अजिबात नको थांबलं पाहिजे. या बाबतीमध्ये माझं काही दुमत नाहीये. भटेंगे तो कटेंगेचा फटका आम्हाला बसला, असं शरद पवार साहेब म्हणतायत. भटेंगे ते कटेंगेच्या बाजूने तुम्ही आहात का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय भूमिका आहे? नाही, अजिबात नाही. आमच्या दृष्टिकोनातून शाहू फुले आंबेडकरांचा विचारधारा घेऊन चालणारा आमचा पक्ष आहे. त्याच्यामुळे ज्या त्या पक्षाचं जे ते वेगवेगळं मत असतं. आमचं सरळ मत आहे की आमच्यासोबत आम्ही सर्व धर्मसमभाव डोळ्यासमोर ठेवून सर्वांना सोबत घेऊन चालणार, आणि तीच भूमिका आमची कायम असणार. त्यामुळे कोण काय म्हटलं आणि त्याचा कोणाला फायदा झाला या गोष्टीपेक्षा आम्ही सगळ्यांना घेऊन चालतो आणि सगळ्यांसोबत आहोत. शेवटचा प्रश्न, देवेंद्र फडणवीसांना तुमचा पाठिंबा असणार आहे का? कारण भाजपच्या सर्व आमदारांना आता ट्विटरवर ट्विट करायला सुरुवात केली आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीसच होणार की ऐन वेळेला काही वेगळं होऊ शकतं? नाही, आमचा पाठिंबा अजितदादांना आहे. अजितदादा हे आमचे गटनेते असणारे, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असणारे, आणि ते जे निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असणार आहे. त्याच्यामुळे आमच्या वैयक्तिक या ठिकाणी मत मांडण्याची काही आवश्यकता नाही. आमचं एकमुखी काम असणारे आमचे तटकरे साहेब, त्याच्यानंतर प्रफुल्लभाई पटेल आणि अजितदादा, आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते भुजबळ साहेबांपासून सगळ्यांपर्यंत, हे जो निर्णय घेतील तो एकमुखी निर्णय असेल. वैयक्तिक आम्हाला बोलण्याची काही आवश्यकता वाटत नाही. कोणीही मुख्यमंत्री त्यांनी जर का पाठिंबा दिला त्याचं स्वागत आम्ही करणार. तुमच्यावर ज्यांना टीका केली ते सोडून तुम्ही बाकीच्यांना घेणार आहे का सगळ्यांनाच घेणार आहे? तुमच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर, अजितदादांवर प्रखर टीका झाली मागच्या काळात. त्यातले 2-3 जे चेहरे आहेत त्यांना सोडणार की त्यांना घेणार आहे सोबत? नाही, काही लोक आल्यानंतर पक्षाची घट होते. जे प्लसचं राजकारण करतील आणि जे चांगले काम करणारे महाराष्ट्रातले कार्यकर्ते असतील त्यांना नक्की घेऊ. पण जे आल्यानंतर अख्खा जिल्हाच गायब होईल असल्या लोकांना घेणं उचित राहणार नाही, असं माझं वैयक्तिक मत. कोण आहे असे? आता त्या जिल्ह्यामध्ये अलर्जी असलेले कितीक नाव घेऊ मी तुमचे? असे कित्येक नाव आहेत की त्यांच्यामुळे पक्ष हा वाढत नाही तर कमी होतो. तर प्रदेशाध्यक्ष वाढणारे कार्यकर्ते जे असतील, पक्ष वाढवणारे कार्यकर्ते असतील, त्या बाबतीत नक्की पॉझिटिव्ह विचार असेल. आल्यानंतरच ना, आता समजा जर का जितेंद्र आव्हाड साहेबांसारखा आला तर अख्खा ठाणे जिल्हाच आमचा गायब होऊन जाईल. असले आहेत नावं काही. ज्यांच्यासाठी मागच्या वेळी ज्यांच्यासाठी एक मंत्रिपद खाली ठेवलं ते कोण? ज्यांच्यासाठी मागच्या वेळेस 10वं मंत्रिपद खाली ठेवलं ते? माझा असा अंदाज आहे की त्यांच्यासाठी कुठल्या ना कुठल्या पक्षामध्ये एखादं पद खाली ठेवलं जाईल आणि भविष्यात भरलं जाईल. म्हणजे भाजप, राष्ट्रवादी आणि कुठल्याही पक्षामध्ये, तिन्ही पक्षांमध्ये कुठेही त्यांचं एक पद रिकामं राहील. आणि तशा स्वरूपाच्या त्यांच्या चर्चा असतील, कारण त्यांच्या चर्चा जनरली चेहऱ्यातूनही लक्षात येत नाही आणि बोलण्यातून तर अजिबात लक्षात नाही. अचानकच बॉम्ब फुटतो. त्यामुळे ते पद एक खाली नक्की ठेवलं जाईल.
आणि ती त्यांच्याच करता असेल असा अंदाज आहे माझा. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच अनिल पाटील यांना मोठा दावा केलाय. जयंत पाटलांसाठी एखादं नाव नाही घेतलं. मी कुठल्याही नेत्याचं नाव घेतलेलं नाही. जयंत पाटील साहेबांची चर्चा माध्यमातून होते, पण मी नाही करत. मला त्यांच्याविषयी इतकं सांगता येणार नाही. पण एक जागा नक्की खाली ठेवली जाईल, ती कोणाची असेल ही चॅनल आणि माध्यमांच्या माध्यमातून किंवा जनतेमध्ये ती सातत्याने चर्चा पुढच्या 2-4 महिने चालू राहील आणि ती जागा भरली जाईल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.